शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सूरज उगले. बरेच शेतकरी फोन करतात की वाल पिकामध्ये आहे ना, एक सरीमध्ये 4-5 झाडे पिवळी दिसतात किंवा एकदा झाड पूर्ण हिरवं आहे पण त्याची एक ब्रांच निघते ती पिवळी निघते. तर बघा, ह्या रोगासाठी आपण किंवा ह्या रोगाच्या निदानासाठी आपण फेरस अमोनियम सल्फेटची रिक्वायरमेंट सांगतो शेतकऱ्यांना सोडायला. आता ना फेरस अमोनियम सल्फेट हे रेडीमध्ये आलंय की जे तुम्हाला भिजत ठेवून गाळायचं काही काम नाहीये. एकरी 4 किलो तुम्हाला द्यायचंय. सोबत रूट पॉवर आपण 500 ग्रॅम देतो. जर तुम्ही फेरस अमोनियम सल्फेट जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला सोडलं म्हणजे ऊन नसताना सोडलं, त्याचे रिपोर्ट अजून जास्त येतात. कारण फेरस आणि उन्हाचं, ऊन असल्याचं आणि फेरस हे एकमेकांच्या विरोधात काम करतात. म्हणून जर फेरस अमोनियम सल्फेट तुम्ही संध्याकाळच्या वेळेस सोडलं तर रिपोर्ट खूप सुंदर येतात. याच्या पुढे बऱ्याच टेक्निक्स ऑब्झर्वेशन झाले की आपण दरवेळेस सगळं देतो झाडाला, पण ते झाडाला लागू पडत नाही किंवा झाड ते उचलत नाही का? तर तुमच्या पाण्याचा पीएच बदललेला आहे, पाण्यामध्ये टीडीएस जास्त आहे. तर त्यासाठी वनितो अॅग्रो केमिकलचं जे येतं गिब्सॉल हे आपल्याला एकरी 5 लिटर सोडायचे. हे सोडायचं कसं आहे? जेव्हा तुम्ही फेरस अमोनियम सल्फेट सोडाल, समजा ते आज सोडलं, एक दिवस मध्ये कॅप देऊन तुम्हाला हे जिप्सॉल सोडायचंय. तर हे सोडत असताना जर तुम्ही तुमच्या वाल या पिकाला 1 तास पाणी देत असाल तर तुम्हाला अर्धा तास झाल्यानंतर हे जिप्सॉल सोडायचं एकरी 5 लिटर. आणि पाणी जेव्हा शेवटचे तुमचे 5 मिनिटं शिल्लक असतील तेव्हा सोडत तुम्हाला पाण्यातून रेमेडी गोल्ड एकरी 2 किलो. तर असं हे कॉम्बिनेशन म्हणजे आपण दिलेले खतं पण झाडाला मिळतील आणि दिलेले खतं अपटेक व्हायचं पण काम होईल. बऱ्याच ठिकाणी ऑब्झर्वेशन आले की भरपूर आम्ही न्यूट्रिशन मॅनेजमेंट केली पण पाण्याचा पीएच बदलला किंवा टीडीएस जास्त असल्यामुळे ते खतं अपटेक झालेले नाहीये. म्हणून वाल्या पिकातला पिवळेपणा कमी झालेला नाहीये. आमची संस्था कृषी सल्ला अॅग्रो सोर्स या संस्थेमध्ये हे तिन्ही उत्पादक उपलब्ध आहेत. तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर फोन करून हे उत्पादक अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद.